सिद्धी प्राप्त करण्याचा लोभ भक्ती मार्गामध्ये मोठा विघ्न निर्माण करतो, हे देवाने एका ओवीत सांगितलेलं. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 186. देव म्हणतात, हेतुक करिता माझे भजन, तेने शीघ्र माझी प्राप्ती जान, येथे सिद्धीवरी घालिता मन, आली नागवन मत प्राप्तीसी. अर्थ लक्षात घ्या. देव म्हणतात की निस्वार्थ भावनेने जेव्हा साधक केवळ भक्तिभावाने देवाची भजन करतो तेव्हा त्याला तत्काळ देवाची प्राप्ती होते. परंतु तोच साधक जर भजन करताना जर मनामध्ये सिद्धी म्हणजे जसं काय अलौकिक शक्ती, चमत्कार, विशेष लाभाची इच्छा करतो, त्यावेळेस मात्र भगवंताच्या प्राप्तीत अडथळा निर्माण होतो, हे देव या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून या ठिकाणी 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे निस्वार्थ भाव. यात केवळ भगवंताचं चिंतन, प्रेम ह्या गोष्टी, कोणताही स्वार्थ साधकाला नसतो, कोणत्याही शक्ती, सिद्धी, अपेक्षा त्याला नसतात. त्यामुळे देवाची प्राप्ती त्याला होऊ शकते. पण जेव्हा सिद्धींची आसक्ती असते, काहीतरी शक्ती, अलौकिक शक्ती, चमत्कार ह्यांची इच्छा जेव्हा साधक करतो तेव्हा तो त्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे त्याला भगवंत जवळ येऊ देत नाही. असे अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आपण पाहू शकतो, ज्यामध्ये उदाहरणार्थ चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती, 14 वेळेस मृत्यूला हुलकावणी दिली होती, सगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्यांना भगवंताची प्राप्ती झाली नाही, कारण सिद्धींमध्ये ते अडकून राहिले. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा त्यांना पत्र लिहिलं, अहंकार 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 असं लिहिला. पण अहंकार असल्यामुळे माणसाला देवापाशी जाता येत नाही. म्हणून भगवंताच्या प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो आहे अभिमानाचा. मग अहंकारामुळे स्वार्थ उत्पन्न होतो. स्वार्थ उत्पन्न झाल्याने सिद्धी, अलौकिक शक्ती याची आवड निर्माण होते आणि मग तो देवापासून दूर जातो. म्हणून देव अशी परीक्षा आपली नेहमी भक्तिमार्गामध्ये घेत असतो. म्हणून आपला अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भक्तिमार्गामध्ये तुम्हाला प्रगती करता येत नाही. म्हणून जनार्दन स्वामींनी सुद्धा सांगितलेले आहे, नको नको मान नको अभिमान, सोडे मी तू पण तोची सुखी. म्हणून अभिमानाचा त्याग हे भक्तिमार्गाचं महत्त्वाचं रहस्य आहे.